गिरनारच्या यात्रेला जाताना माझा प्रवास पुणे रेल्वे स्टेशनवरून सुरू झाला. तर सगळ्यांबरोबर जायचं ठरता ठरता शेवटी एकटीचा प्रवास फिक्स झाला आणि मी एकटी निघाले गिरनारच्या यात्रेसाठी. तर जाताना जुनागडपर्यंत ट्रेन होती माझी पुण्याहून. बोलायला कोणीच नाही, ओळखीचं कोणी नाही. रात्र कशीबशी सरली झोपेमध्ये, पण सकाळ झालं तसं बोलायला कोणी नसल्यामुळे अतिशय कंटाळा आला होता. मग करायचं काय? तर 10 वर्षांनंतर मी ट्रेनमध्ये बसले होते आणि ते पण एकटी. मग काय, पळती झाडे पाहूया आणि चला आत्ता गावाला जाऊया, असं करत करत हळूहळू प्रवास सरत होता. तोच माझ्यासमोर एक काकू येऊन बसल्या. गप्पा मारता मारता मला सहजच म्हणाल्या की आता चाललीच आहेस गिरनारला, तर सोमनाथ पण करून घे ना. आधी सोमनाथ वगैरे फिरण्याचे काही प्लॅन नव्हते, पण नंतर म्हटलं ठीक आहे. असं करता करता जुनागडला मी पोहोचले आणि तिथून रिक्षाने तलेठी या गावाकडे जाण्यासाठी मी निघाले. जाता जाता रिक्षावाल्या काकांनी पण सांगितलं, हा समोरचा डोंगर दिसतोय ना, तोच गिरनार आहे. हे माझ्या आयुष्यातलं गिरनारचं सगळ्यात पहिलं दर्शन. या गेस्ट हाऊसमध्ये माझ्या मैत्रिणी आणि आम्ही राहणार होतो. माझ्या मैत्रिणी एक दिवस आधी आल्या असल्यामुळे त्या फिरायला दुसरीकडे गेल्या होत्या. त्यांच्याशी माझी प्रत्यक्ष भेट त्या रात्री झाली. आमच्या रूमच्या बाल्कनीमधून सुद्धा गिरनारचं खूप सुंदर दर्शन आम्हाला होत होतं. दत्त महाराजांचं स्मरण करून आम्ही दुसऱ्या दिवशी सोमनाथला जायला रवाना झालो. तर सकाळची वेळ होती, सूर्योदयाचीच. इतका मंद गारवा होता वातावरणामध्ये, अगदी हवा हवासा. पण पोटामध्ये मात्र खूप कावळे ओरडत होते. खूप भूक लागली होती आणि जवळपास काही हॉटेल नाही. निसर्गाची मजा लुटत लुटत आम्ही शेवटी ड्रायव्हर काकांना सांगितलं की प्लीज कुठेतरी खायला थांबवा. आणि ड्रायव्हर काका म्हणत होते की इथे ना गाठिया वगैरे फार छान मिळतात, तर आपण त्या जिलेबी, फाफडा, गाठिया खायला इथे जाऊया. इथे एक छानसं हॉटेल आहे. तोवर सूर्यनारायणांचं दर्शन झालं आणि आम्ही शेवटी म्हटलं की ठीक आहे, आपण गाठिया खाऊया. पण कसं होतं ना की वडापाव, मिसळ असं रगड खाणं खाऊन ना एक सवय झाली. चवीला छान होत्या, ताज्या ताज्यासुद्धा त्यांनी करून दिल्या. पण काय झालं, कशा खायच्या हेच माहीत नसल्यामुळे अगदी फॉरेन रिटर्न माणसासारखे आम्ही विचारलं त्यांना की हे खायचं कसं ते पण शिकवा. यावर त्यांनी मस्त आधी गरमागरम गाठिया, आम्हाला एक पपईचं कोशिंबिरीसारखं कच्च्या पपईचं काहीतरी केलं होतं, त्याच्याबरोबर या गाठी, जिलेबी, त्यानंतर एक हिरव्या रंगाची चटणी होती, सॉस होता आणि मिरची, चहा यांच्याबरोबर या गाठी आम्हाला खायला दिल्या. चवीला खरंच खूप छान होत्या आणि ताज्या होत्या. त्यात तेल वगैरे अतिशय व्यवस्थित वापरल्यामुळे ना काही वास वगैरे येत नव्हता. सर्व काही ताजं होतं. इथे शिव नावाचं हॉटेल आहे, तिथून आम्ही या गाठिया वगैरे खाल्ल्या. त्यांनी कसला असा मसालासुद्धा टाकला होता वरती, त्याच्यामुळे त्याला एक सुंदर चव आली होती. तिथून पुढे निघाल्यावर बाहेर एक बुलेट रिक्षा नावाचा काहीतरी प्रकार होता, तो पण नवीन वाटला. तोवर एक आजोबा म्हणाले, माझ्या रिक्षावर पण फोटो काढा ना. मग ते फोटो काढून आम्ही परत पुढे जायला निघालो. मध्येच आम्हाला मोराचं दर्शन पण झालं. नीलगाई, हरणं, सांबर हे खूप होते रस्त्यावर. तर गीरच्या नॅशनल पार्कमध्ये जायच्या अगोदरच बऱ्यापैकी या सगळ्या प्राण्यांचं दर्शन आम्हाला झालं होतं. कॅमेऱ्याचं रिझोल्युशन चांगलं नसल्यामुळे फोटोज काही क्लिअर नाही आलेत, पण मस्ट व्हिजिट असं हे प्लेस आहे. लहान मुलं असतील किंवा तुम्हाला देखील पाहायचं असेल तर नक्की इथे एकदा भेट द्या. तर नॅशनल पार्कमध्ये एंटर केलं आम्ही आणि तिथे अतिशय सुंदर वातावरण, अतिशय सुंदर आणि व्यवस्थित मेंटेन केलेलं गार्डन, कुठेही कचरा नाही, व्यवस्थित साफसफाई करणारे कामगार लोक हे देखील सर्व होते. वाघोबा आणि सिंहराजांचं आतमध्ये दर्शन होईल की नाही माहीत नाही, म्हणून यांचे बाहेर पहिले फोटो काढून घेतले, का तर मुलांना पण दाखवायला हवेत ना. तिथून डाव्या साईडला बुकिंग काउंटर आहे. तर जर सफारी करायची असेल जीपवाली तर ऑनलाईन बुकिंग करायला लागतं आणि रेग्युलर बसचं बुकिंग करायचं असेल तर 150 रुपये ते 200 रुपये असे रेट आहेत पर पर्सन. तर याप्रमाणे बुकिंग करायचं असतं. या बसमधून आम्ही फिरायला सुरुवात केली. खरंच खूप सुंदर मेंटेन केलेला परिसर आहे. कुठेही
अस्वच्छता किंवा काहीही या नॅशनल पार्कमध्ये दिसणार नाही. एक 20 मिनिटांची ही फेरी एक मारून आणतात आपल्याला जंगलामधून. तिथे बऱ्यापैकी सर्व प्राण्यांचं दर्शन होतं आपल्याला. वाघ, सिंह, बिबट्या हे सुद्धा आम्हाला दिसले, पण बऱ्यापैकी सुस्तावलेले आणि लांब लांब असल्यामुळे फोटोमध्ये तितकीशी क्लॅरिटी आलेली नाही आहे कॅप्चर करताना. आणि आजूबाजूचा परिसर बघता सध्या तरी सर्व रुखसुखं होतं. पावसाळ्यामध्ये कदाचित इथे खूप छान वाटत असेल. आम्हाला इथे ऑस्ट्रिच, गिधाड यासारखे पक्षीसुद्धा बघायला मिळाले. गिधाड तिकडे झाडावर बसले आणि इथे नीलगायसुद्धा होती. सांबर तर खूपच होते. हरणं होती. सिंहाचं एक जोडपंसुद्धा सावलीमध्ये सुस्तावून पडलेलं आम्हाला दिसलं. नीलगाय होती. जवळून फोटो काढावा म्हटलं तर तिने चक्क मानच मुरडून घेतली. पुढे आल्यावर नीलगाई तर खूप दिसल्या आम्हाला इथे. तरससुद्धा पाहिलं आणि वाघोबा होते, चित्ता बघितला, बिबट्या होते. बऱ्यापैकी ऊन असल्यामुळे एक तर प्राणी सावली बघून किंवा सुस्तावून एका साईडला पडलेले होते. इथे झाडावर सुद्धा एक बिबट्या चढून बसलेला होता, किंबहुना झोपला होता, पण त्याचंसुद्धा व्यवस्थित आम्हाला पाहायला मिळालं. ग्रुपने सोडलेले असल्यामुळे काही जण ग्रुपमध्ये एकत्र सुस्तावलेले होते, तर काही असे झाडावर पडून होते. लहान मुलांना फार उत्सुकता होती. गाडीमध्ये जी लहान मुलं होती ती अगदी अरे वा, हा बा इथे आला, तो बा तिथे गेला अशीच ओरडत होती. आणि सगळ्यांना एक म्हणजे चाललं होतं की कॅमेरामध्ये कधी कॅप्चर करतोय. पुढे वाघोबा मात्र खूप छान पाहायला मिळाले. एक तर दगडावर बसून मस्तपैकी आराम करत होते आणि एक पाणी पिण्यासाठी चालत चालत पुढे चालले होते. त्या वाघोबांच्या चालण्यातला एक रुबाब आम्ही नक्की जवळून अनुभवला असं म्हणायला हरकत नाही. आणि कधीच 20 मिनिटं झाली आणि तिथून देखील आम्ही परत नॅशनल पार्कमध्ये आलो. इथे शॉपिंगसाठी एक चांगलं दुकान आहे आणि व्हरायटीज आहेत प्रत्येक गोष्टीचा. टी शर्ट, पॅन्ट्स, जॅकेट्स, मग, बॉटल्स सर्व काही आहे. प्रत्यक्ष वाघोबा आणि सिंहाबरोबर काही फोटो नाही काढायला मिळाले, त्यांच्यामुळे इथे असलेल्या या स्टॅच्यूजबरोबरच आम्ही फोटो काढले आणि थोडी शॉपिंग केली. आणि या सर्वांचा अनुभव घेत आम्ही पुढे सोमनाथच्या प्रवासासाठी निघालो.